नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाला एका बाजूला घेऊन येते. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने वल्लरीला विचारते की काय प्रॉब्लेम आहे का, इथे असं अचानक का घेऊन आलीस बाजू. तेव्हा वल्लरी सांगते की नाही आपली राधा झोपली का. तेव्हा प्रेरणा सांगते की हो, गाढ झोप लागली आहे तिला. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की ताई एक विचारू का तुम्हाला, म्हणजे बोलू का, चालेल ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय प्रॉब्लेम आहे का वल्लरी, आता या वेळेला काही कोडी घालत बसू नको, जे काही आहे ते स्पष्ट बोल ना. तेव्हा वल्लरी म्हणते की ताई मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेवण बनवायला शिकलात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा जेवण बनवलं तेव्हा तुमचे सगळे पदार्थ एकदम परफेक्ट झाले होते का. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की अगं हा काय प्रश्न आहे का मध्येच. तेव्हा वल्लरी म्हणते सांगा ना, झाले होते का. यावर प्रेरणा म्हणते की कसं होईल, पहिल्यांदाच करत नव्हते का मी. स्वयंपाक परफेक्ट सोडच, मीठ साखर लावायचं विसरले होते मी कालवणाला. पोळ्या तर म्हणजे करपून काळ्या झाल्या होत्या आणि साधा चहा पण करता यायचा नाही गं मला. पण पहिल्यांदाच करत होते ना मग त्यामुळे पण नंतर जमायला लागलं. यावर वल्लरी म्हणते हो ना, बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा पहिल्यांदा काम करायला गेला होता त्या दिवशी तुम्हाला पहिल्या झटक्यात सगळी कामं आली होती का हो. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, अशी कशी जमतील, सॉफ्टवेअर का काय ते असतं आमचं अकाउंटिंगचं, ते तर वापरताच यायचं नाही अगं मला. पण मग आमचं ऑफिसमधले सगळे चांगलेच होते ना, खूप सपोर्ट करायचे, त्यांच्या सपोर्टने मी हळूहळू शिकले. तेव्हा वल्लरी म्हणते हो ना, पण मग आता तेजाताईंनी राधाला जेव्हा लस दिली आणि त्या लसीनंतर त्यांनी लगेच औषध नाही दिलं तेव्हा तुम्ही त्यांना जे बोलला ते चुकीचं नव्हतं का. तेव्हा प्रेरणा थोडीशी शांत होते आणि तिला आठवायला लागतं की ती तेजाला लसीवरून खूपच ओरडलेली असते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की नाही, म्हणजे पहिल्या झटक्यात त्यांना हे सगळं समजणं हे अवघडच नाही आहे का. त्या पण तर पहिल्यांदाच एका बाळाला सांभाळत आहेत ना. माफ करा, वाईट वाटून नका घेऊ, पण तुम्हाला असं नाही वाटत आहे का तुम्ही आज त्यांच्या तेजाताईंना जरा जास्तच बोललात, असं नाही का वाटत आहे तुम्हाला. तेव्हा प्रेरणाला थोडंसं वाईट वाटतं आणि ती वल्लरीला म्हणते की बरोबर बोललीस गं तू वल्लरी. आणि वल्लरीचा हातात घेत म्हणते की मी खरं सांगू का, मी खूप घाबरले होते गं, राधाला इतका ताप आलाय म्हटल्यावर आणि भीती वाटत होती गं मला, म्हणून माझी चिडचिड झाली आणि सगळा राग तेजावर निघाला. पण आता तू बोलल्यावर माझी चूक आली आहे लक्षात माझ्या. हे बघ आपली तेजा कशी आहे माहिती आहे ना तुला, आता जर मी तिला बोलायला गेली ना तर चिडून बसेल गं माझ्यावरती. मी ते एक काम करते, मी उद्या सकाळी सॉरी म्हणते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की तेजा एकटीच विचार करत इकडून तिकडून फिरत असते आणि तिला प्रेरणाचं बोलणं खूपच मनावर लागलेलं असतं आणि तिला रडायलासुद्धा येत असतं. आता तेजा मनातच विचार करते की 2 वाजलेत, राधाला बरं वाटत असेल ना, नाही जाऊन बघतेच, असं म्हणून ती आतमध्ये येऊन राधाला बघायला लागते. तर राधा जागीच असते. तेव्हा तेजा मनातच म्हणते की हे काय, ही तर अजून जागीच आहे. आणि ती राधाच्या डोक्यावरून हात फिरवायला लागते. तर राधाला खूपच ताप आलेला असतो. हे बघून तेजा खूप घाबरून जाते आणि म्हणते हिला तर अजूनही ताप आहे आणि ती राधाचा ताप चेक करायला लागते. तर राधाचा ताप बघून तेजा खूप घाबरते आणि विचार करते की बापरे, हिचा ताप का नाही उतरते, सगळं माझ्यामुळे झाले, असं म्हणून तेजा खूप रडायला लागते आणि म्हणते की सॉरी गं राधा, लस दिल्यानंतर तुला नाही औषध दिलं मी. आणि म्हणते की मी मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवून बघते थोडा वेळ, असं म्हणून ती राधाच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला लागते. तितक्यात आता वल्लरीला जाग येते आणि ती तेजाला राधाच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवताना बघून खूपच इमोशनल होते आणि तेजाला ती लांबूनच बघायला लागते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा तेजासाठी नाश्ता घेऊन येते आणि प्रेरणाने तेजाला सॉरी म्हणण्यासाठी पोळीवर छानशी स्माइली बनवलेली असते. तर तेजा त्या पोळीवरच्या स्माइलीकडे बघायला लागते आणि त्या पोळीचा रोल करून ती पोळी खायला लागते. आता वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, पाहिलंत ना प्रेरणाताईंनी तुमच्या पोळीवर किती छान स्माइली काढली आहे ते. यावर तेजा काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई हे बघा, मी काल प्रेरणाताईंशी बोलले आणि त्यांना त्यांची चूक मान्य आहे. आता प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा सॉरी गं, मला ना भीती वाटत होती गं राधाला काही झालं तर, म्हणून मी घाबरले होते आणि त्यामुळे माझा सगळा राग तुझ्यावर निघाला, खरंच सॉरी. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, मी पाहिले तेजाताईंना, त्या रात्रभर जाग्याच होत्या आणि त्या राधाची काळजी घेत होत्या. तेव्हा प्रेरणा खुश होत म्हणते की हो का, म्हणूनच ती रडली नाही ना आणि म्हणूनच आपल्याला शांत झोपता आलं ना गं. आणि तेजाकडे बघत म्हणते की तेजा. तेव्हा तेजा म्हणते इट्स ओके गं, म्हणजे माझंच चुकलं होतं, थोडं नाही माझंच चुकलं होतं, माझं लक्ष नव्हतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, तू पहिल्यांदाच करत होती ना गं हे सगळं, म्हणजे मी समजून घ्यायला पाहिजे होतं तुला, पण मी घाबरले
घाबरले आणि जरा जास्तच बोलून गेले. सॉरी ग तेजा. तेव्हा तेजा म्हणते इट्स ओके. आता यावर वल्लरी हसत म्हणते की बस झालं आता, की एकमेकींना सॉरी सॉरी म्हणतच राहणार आहात तुम्ही आता. आणि म्हणते की चला आता आपण सगळ्यांनी मिळून राधाची काळजी घेऊया. आणि ती तेजाला विचारते की काय मग प्रेरणाताईंच्या हातची पोळी कशी वाटली, स्माइली पोळी. तेव्हा तेजा आणि प्रेरणा एकमेकींकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात आणि एकमेकींना मिठी मारून खूपच इमोशनल होतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा स्वयंपाक करत असते. तेव्हा तिथे मिठू येते आणि प्रेरणाला विचारते की काय गं प्रेरणादी, आज जास्तीचे डबे आहेत का. तेव्हा प्रेरणा सांगते की हो. तेव्हा मिठू विचारते की मी काय करू का मदत तुला. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, तू जरा आराम कर. तितक्यात आता प्रेरणाला तिच्या आईचा फोन येतो. तेव्हा प्रेरणा फोन उचलते आणि तिच्या आईला म्हणते की बोला आई, काय झालं. तेव्हा प्रेरणाच्या आई प्रेरणाला म्हणते की वर तोंड करून मला विचारतेस काय झालं म्हणून. काय गं, दरवेळेस मी तुझ्याकडे काय अशी भीक मागू का की पैसे पाठवायला, काय होतं तुला. तेव्हा प्रेरणा तिच्या आईला म्हणते की आई, मी तुझ्यापुढे हात जोडते गं. आता सगळी कामं आटपून ना मी जरा थोडीशी शांतपणे बसणारच होते. तू असं कोडात नको बोलूस, जरा शांतपणे सांग मला की काय झालं आहे. तेव्हा प्रेरणाची आई तिला म्हणते की हो, आत्तापर्यंत शांतपणेच सांगत होती, पण तुझ्या डोक्यात काही शिरलं नाही ना. आणि तुझ्या त्या बापामुळे एवढा मोठा खड्डा पडला ना त्या औषधांमुळे, तुला काय सांगू. आणि त्यात माझ्या तण्याचे बूट फाटले. कसं चालेल तो बिचारा. 5,000 लागतात, 5,000 कुठून आणू पैसे. तेव्हा प्रेरणा तिच्या आईला म्हणते की आई, मी आणि तिचं लक्ष मिठूकडे जातं. तेव्हा प्रेरणा थोडीशी शांत होते आणि म्हणते की हे बघ आई, इकडे मी झाड नाही लावलं आहे पैशांचं. मला पण खूप मेहनत करावी लागते पैसे कमावण्यासाठी. आणि एका आठवड्यापूर्वी पाठवले होते ना पैसे, अजून डबे मिळालेत, त्याचे पैसे आले ना की पाठवते मी तुला पुन्हा. पण तू ना असं काही बोलत जाऊ नकोस माझ्याशी. मला पण इथे खूप मेहनत करावी लागते पैसे कमावण्यासाठी. तेव्हा प्रेरणाची आई तिला म्हणते की काय गं, मला उलट उत्तर देतेस तू. तुला काय वाटलं मला इकडे काही कळणार नाही तिकडे तुझी काय थेरं चालली ती. तुझ्या त्या मैत्रिणींसोबत आमच्या तोंडाला काळं फासलं गं तू. तुला लग्नाचं बंधन नको, काय नको, आणि तिकडे मजा मारतेस तू आणि मला बोलतेस मुंबईत राहून आईश करायची आहे की काय तुला. तेव्हा प्रेरणाला खूप राग येतो आणि ती रागाने तिच्या आईला म्हणते की मी वैरी आहे का गं तुझी आई. असं बोलवतच कसं गं तुला. नाही, आज मला कळूच दे की काय थेरं करते मी, काय करते, काय आईश करते मी मुंबईत, हे मला कळूच दे. आता का गप्पा बसलीस, बोल ना. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणा दी फोन दे. तेव्हा प्रेरणा म्हणते की थांब मी बोलते ना मिठू. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की प्रेरणा दी फोन दे इकडे. असं म्हणून ती प्रेरणाच्या हातातून फोन घेते आणि प्रेरणाच्या आईशी बोलायला लागते. आणि रागानेच प्रेरणाच्या आईला म्हणते की हे बघा काकू, तुम्ही इतक्या जोरात बोलत होता ना की सगळं ऐकलंय मी. तेव्हा प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू जाऊ दे ना गं. मिठू आता प्रेरणाच्या आईला म्हणते की प्रेरणा दीच्या लग्नाबद्दल बोलत होता ना तुम्ही. लग्न म्हणजे बंधन आहे असं म्हणालात ना, मग कुणाशी लग्न करायला हवं होतं तिने. त्या माथेफिरू समीरशी का, जो लग्नाआधी तिला मारहाण करतो आणि तिच्या वडिलांचा अपमान करतो. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते तुला काय करायचं आहे गं, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस, गप्प राहा ना आणि फोन ठेव. तेव्हा मिठू जोरात ओरडत म्हणते की आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकून घ्यायचं. तुम्हाला काय वाटतं ही इकडे मजा मारते, तुम्ही वाटेल ते आरोप करताय तिच्यावर. अहो आमच्यापेक्षा ना सगळ्यात जास्त कष्ट प्रेरणादी करते. जेव्हा तिला टिफिन मिळतो ना तेव्हा सगळ्यात आनंद तिला होतो. आता मिठूचा एवढा जोरात आवाज ऐकून वल्लरी आणि तेजासुद्धा तिथे येतात आणि त्यासुद्धा घाबरून मिठू आणि प्रेरणाकडे बघायला लागतात की नक्की काय चाललं आहे आणि मिठू एवढ्या ओरडून कोणाशी बोलते. आता मिठू प्रेरणाच्या आईला म्हणते की आणि तो टिफिन बंद होतो ना तेव्हा त्याचं वाईटही तिला वाटतं, फक्त एवढ्यासाठीच की गावाला पैसे पाठवायचं कमी होतं म्हणून. पण तुम्हाला काय कळणार हो. तेव्हा प्रेरणाची आई मिठूला म्हणते की मी तुला सांगून ठेवते हा. तेव्हा मिठू म्हणते की खूप सांगितलं तुम्ही, आता ना तुम्ही फक्त ऐकून घ्यायचं, आम्ही ऐकणार नाही. तिला आई असून सुद्धा अनाथ असल्यासारखं का वाटतो नेहमी, फक्त तुमच्यामुळे. पण आम्ही आहोत ना एकमेकींसाठी, आम्हाला तुमची गरज नाही आहे. वल्लरी आमच्या घराचा आधार आहे. प्रेरणादी आमच्यावर आईसारखी माया करते. तेव्हा तेजा आणि वल्लरी खूपच इमोशनल होतात आणि मिठूला असं बोलताना पाहून त्या खुश देखील होतात आणि एकमेकींकडे बघायला लागतात. तर आता मिठू म्हणते की श्वेता आणि तेजा भावासारखे आहेत आम्हाला. आमचं नातं रक्ताचं नसलं ना तरी रक्तापेक्षा घट्ट नातं आहे आणि यापुढे जर तुम्ही तिला काही वाईट साईड बोललात ना तर आमच्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून ती रागातच फोन कट करते.
आता तेजा आणि वल्लरी मिठूजवळ येतात आणि मिठूकडे खूप कौतुकाने बघायला लागतात. आता प्रेरणा मिठूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की मिठू बाय, आणि वल्लरी आणि तेजाला म्हणते की तुम्ही बघितलं ना दोघींनी आपली मिठू कशी आधीसारखी बोलायला लागली, आणि त्या चौघीही एकमेकींना मिठी मारून खूपच इमोशनल होतात. आता प्रेरणा म्हणते की मी लगेचच डॉक्टरांना फोन करून कळवते. तर आता यानंतर आपण पाहतो की डॉक्टर घरी आलेले असतात. आता ते मिठूचं चेकअप करतात आणि म्हणतात की मिथिला माने खूप इम्प्रूव्हमेंट आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणण्यापेक्षा आता तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की म्हणजे मी मेडिसिन्स बंद करू शकते आता. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, लगेचच नाही, अजून काही दिवस औषधे सुरू ठेवा. हो, पण एक गोष्ट सांगतो, हे सगळं तुमच्या इच्छाशक्तीमुळे झालं आहे. अहो तुम्ही कोमातून बाहेर आलात आणि आता अगदी नॉर्मल झालात. हे असं सगळ्या पेशंटसोबत घडत नाही. तेव्हा प्रेरणा स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, हे सगळं तुमच्या कृपेमुळे झालं. तेव्हा मिठू म्हणते त्यांची कृपा तर आहेच, पण तुमच्यासारख्या मैत्रिणी कुठे मिळतात सगळ्यांना, तुमच्यामुळे मी बरी झाले असं म्हणून मिठू रडायला लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो आता तुम्ही बऱ्या झालात ना, मग कशाला रडताय. आता शक्य होईल तेवढं आनंदी राहा, हसत राहा, तुमच्या मनावर कुठलाही ताण यायला नको. तेव्हा वल्लरी म्हणते की डॉक्टर तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ त्यांची काळजी. तेव्हा मिठू डॉक्टरांना म्हणते की तुमच्या मेडिसिन्स एवढा वाटा माझ्या या मैत्रिणींचा सुद्धा माझा बऱ्या होण्यामध्ये. मी खूप लक्की आहे की मला अशा मैत्रिणी भेटल्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात की याबद्दल मलाही शंका नाही आहे. बरं, मी येतो आणि आता काही लागलं तर नक्की मला कळवा असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू तिच्या बाबांसोबत फोनवरती बोलत असते आणि ती तिच्या बाबांना म्हणते की अहो पप्पा, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. डॉक्टर म्हणाले की मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून वाटत नाही आहे का मी माझी काळजी घेते. तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या आणि जमल्यास मी येऊन जाईन साताऱ्याला असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि थोडीशी इमोशनल होते. तेव्हा वल्लरी मिठूला समजावत म्हणते की मिठूताई, डॉक्टर काय म्हणालेत माहिती आहे ना, रडायचं नाही आता. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की हो ग, जमेल तेवढी प्रसन्न राहत जातो. यावर तेजा म्हणते की आम्ही आहोतच तुला एंटरटेन करायला. तेव्हा मिठू म्हणते की हो, तुमच्यासारख्या टाईमपास कार्टून मैत्रिणी असताना मी कशाला रडू. तेव्हा वल्लरी म्हणते की झालं तर मग आजूबाजूला अशा कार्टून मैत्रिणी आहेत, मग तुम्ही सतत आता आनंदातच राहा. तेव्हा मिठू म्हणते की हो बरोबर आहे, पण मला ना आता सतत असं वाटतं की तुम्हा सगळ्यांसोबत ना खूप गप्पा माराव्या. तेव्हा तेजा म्हणते मिठू तू ना आता मनसोक्त बडबड करत जा, खूप गप्पा मारत जा. काय आहे, इतके दिवस बॅकग्राऊंडला तुझी बडबड नव्हती ना कामं करताना, तर आम्हाला चुकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे तू बिंदास्त बोल, खूप बोल. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू तुला जर बडबड करून बरं वाटत असेल ना, तर आम्ही आमच्या हातातली कामं बाजूला ठेवून तुझ्याशी गप्पा मारायला तयार आहोत, पण तू बोल. तेव्हा वल्लरी म्हणते की मी तर म्हणते तुम्ही ना आपल्या राधाशी गप्पा मारा. तेव्हा तेजा म्हणते की ही आयडिया बेस्ट आहे, म्हणजे बघ ना राधाला बोलता येत नाही, त्यामुळे हिची बडबड नॉनस्टॉप सुरू राहू शकते. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय गं तू काही गंमत करतेस का गं तेजा तिची. यावर मिठू म्हणते की राधाशी तर मी बोलीनच, पण त्याआधी मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सगळेच आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात आणि विचारायला लागतात की त्यांच्याशी म्हणजे कुणाशी. तेव्हा मिठू म्हणते की सांगते. तेव्हा सगळ्याजणी आश्चर्याने एकमेकींकडे बघायला लागतात की मिठू नक्की कुणाबद्दल बोलते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.